नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. तुमच्या शेतात शेण, पालापाचोळा किंवा पिकांचा कचरा असतो. त्याच कचऱ्यापासून तुम्ही गांडूळ खत तयार करू शकता आणि त्यासाठी गांडूळ खत युनिट उभारण्यासाठी मदतही मिळते. या युनिटसाठी अंदाजे 20,000 ते 30,000 पर्यंतची आर्थिक मदत मिळते. पण ही मदत कोणाला मिळते? याचा फायदा काय आहे? कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कुठे करायचा? हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नव्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गांडूळ खत म्हणजे शेण, पालापाचोळा आणि पिकांच्या कचऱ्यापासून तयार केलेलं खत. हे खत तयार करण्यासाठी एक जागा तयार केली जाते. त्यामध्ये शेण आणि कचरा टाकला जातो आणि त्यात गांडुळे सोडली जातात. गांडुळाच्या मदतीने काही दिवसांनी त्यापासून खत तयार होतं. त्यालाच गांडूळ खत युनिट असे म्हणतात. आता याचा फायदा पाहूया. शेतीतील शेण आणि कचरा वाया जात नाही. त्याचा उपयोग करून खत तयार होतं. हे खत आपल्या शेतामध्ये वापरता येतं. म्हणजे शेतीतील कचऱ्याचा उपयोग होतो आणि त्यापासून आपल्याला शेतीसाठी खत तयार होतं. आता सगळ्यांना पडलेला प्रश्न, पैसे किती मिळतात? तर गांडूळ खत युनिटसाठी अंदाजे 20,000 ते 30,000 रुपयापर्यंत मदत मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना एवढीच रक्कम मिळेल असं नाही. गाव आणि कामानुसार रक्कम कमी जास्त होऊ शकते. म्हणून तुमच्या गावात किती मदत मिळते हे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन नक्की विचारा. आता बघू कोणाला मदत मिळते. ज्या शेतकऱ्यांना गांडूळ खत युनिट उभारायचं आहे त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये माहिती घ्यायची. हे काम मनरेगामधून घेता येऊ शकतं. तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असेल तर ते उपयोगी ठरू शकतं. तुम्ही पात्र आहात का हे ग्रामपंचायतीमध्ये सांगितलं जाईल. इथे आता महत्त्वाची गोष्ट, कागदपत्रे कोणती लागतात? अर्जासाठी साधारणपणे आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक खात्याची माहिती, मोबाईल नंबर आणि जमीन संबंधित कागदपत्रे लागू शकतात. तुमच्या गावात आणखी काही कागदपत्रे लागतात का हे ग्रामपंचायतीमध्ये विचारून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कुठे करायचा? तर अर्जासाठी तुम्हाला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे. तेथे ग्रामसेवक किंवा मनरेगाचं काम पाहणाऱ्या व्यक्तीला सांगा, मला गांडूळ खत युनिट उभारायचं आहे. ते तुम्हाला पुढची माहिती सांगतील. आणि जर तुम्हाला गांडूळ खत युनिटाचा लाभ घ्यायचा असेल तर उशीर न करता आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन माहिती घ्या. तिथे तुमची पात्रता, कागदपत्रे आणि किती मदत मिळणार हे सगळं सांगितलं जाईल. अशा शेतकऱ्याच्या उपयोगाच्या योजना आणि सरकारी योजनांची माहिती सोप्या भाषेत पाहण्यासाठी मायभूमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.